आणि आता एसएल समूहासाठी अत्यंत दुःखद बातमी. एसएल समूह चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालाय. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या घरी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा हिसार इथं त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील. झी परिवारासाठी आणि एसएल समूहासाठी अत्यंत दुःखद ही बातमी आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालाय. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आता त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बुधवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार होतील. समाजसेवा गोसेवेसाठी त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं होतं. वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये मोठं योगदान नंदकिशोरजींचं होतं. RSSमध्ये स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा हिसार इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. समाजसेवा गोसेवा यासाठीच त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित होतं. तसंच वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं होतं. आणि निश्चितच झी समूहासाठी एसएल समूहासाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांचं दुपारी 12:30 वाजता निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रखर सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जात होते. तर दुपारी 12:30 वाजता मुंबईमधल्या त्यांच्या घरी त्यांनी त्यांचे शेवटचा श्वास घेतला. तर नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव आता त्यांचं निवासस्थान ए रोड वसंत सागर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येते. 28 सप्टेंबर 1930ला जन्मलेले श्री नंदकिशोर गोयंका हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. तर वैश्य समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तसंच महाराजा अग्रसेन यांच्या राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्रोहाच्या विकासातही त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली. श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव 14 जुलैला सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणामधल्या त्यांच्या मूळ गावी म्हणजेच हिसार इथे आणलं जाणार आहे. आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव 166 गोयंका हाऊस कृष्णा मंडी हिसार या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. श्री नंदकिशोर गोयंका यांच्यावर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणातल्या हिसार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अग्रोहा धाम इथल्या गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचतत्वात विलीन होतील. याच अग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. एसएल समूहासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालेलं आहे. 28 सप्टेंबर 1930ला नंदकिशोर गोयंका यांचा जन्म झालेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित स्वयंसेवक म्हणून ते ओळखले जात होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या. खरं तर व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं होतं. वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तर महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्रोहाच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव मंगळवारी 14 जुलैला सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातल्या त्यांच्या मूळ गावी हिसार या ठिकाणी आणलं जाणार आहे. आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव
कृष्णा मंडी हिसार या ठिकाणी गोयंका हाऊस या ठिकाणी ठेवण्यात येईल. तर नंदकिशोर गोयंका यांच्यावर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणातल्या हिसार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आग्रोहधाम इथल्या गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचतत्वात विलीन होतील. तर याच आग्रोहधाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या क्षणाची अत्यंत दुःखद बातमी SL समूहासाठी, झी समूहासाठी. अत्यंत मोठं समाजकार्य नंदकिशोरजी यांनी केलेलं होतं. 28 सप्टेंबर 1930 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. संघामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या होत्या. व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून आयुष्यभर त्यांनी समाजकार्य केलं आणि त्याचबरोबर गोसेवेसाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलं होतं. वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तसंच महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली. वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातल्या त्यांच्या मूळ गावी हिसार या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव गोयंका हाऊस कृष्णा मंडी हिसार या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. तर नंदकिशोरजी गोयंका यांच्यावर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणातल्या हिसार इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आग्रोहा धाम इथल्या गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि याच आग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. झी समूहासाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे. SL समूहासाठी ही अत्यंत दुःखद बातमी. SL समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झाला आहे. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालं आहे. 96व्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत सागर या त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आता पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी गोयंका उद्यान आग्रोहा इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं समाजसेवा आणि गोसेवेसाठी. तर वैश्य समाजामध्ये एकजूट करण्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं. नंदकिशोरजी गोयंका RSSमध्ये स्वयंसेवक म्हणून होते आणि संघामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत. 28 सप्टेंबर 1930 मध्ये श्री नंदकिशोर गोयंका यांचा जन्म झालेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते समर्पित स्वयंसेवक होते. तर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी संघामध्ये सांभाळलेल्या होत्या. एक व्यावसायिक कुटुंब म्हणून त्यांची खरं तर ओळख असताना व्यावसायिक क्षेत्रापासून मात्र त्यांनी दूर राहणं पसंत केलं. आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी त्यांनी स्वतःला समर्पित केलं होतं, वाहून घेतलं होतं. तर वैश्य समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तर महाराजा अग्रसेन यांच्या राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासात सुद्धा नंदकिशोरजी गोयंका यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली. 14 जुलैला सकाळी 7 वाजता नंदकिशोरजी गोयंका यांचं पार्थिव सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातल्या त्यांच्या मूळ गावी हिसार या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. हिसारमध्ये गोयंका हाऊस कृष्णा मंडी या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता नंदकिशोरजी गोयंका यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील. हरियाणातल्या हिसार या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तर आग्रोहा धाम इथल्या गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचतत्वात विलीन होतील. याच आग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते.